कार्यालयात निवेदन देऊन तरुणानं हे आंदोलन सुरू केलंय। 2 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, अन्यथा विष प्राशन करून जलसमाधी घेऊ, असं या तरुणानं म्हटलं आहे। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। दत्ता, आपण बघतोय की अशा पद्धतीनं जलसमाधी आंदोलनाचा इशारा या तरुणानं दिलेला आहे। बातचीत झालेली आहे का या तरुणाशी? नाही, बातचीत झालेली, मात्र तो बघू शकता की आपण तो तरुण जो आहे तो औरंगाबादच्या सलीम अली सरोवरामध्ये उतरलेला आहे आणि त्या ठिकाणावरून तो घोषणाबाजी करतो। एका टायरवरती बसून तो सध्या पाण्यात उतरलेला आहे। त्याच्या हातामध्ये विषाची बाटली सुद्धा दिसते आहे आणि जर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर हे विष प्राशन करून आपण याच तळ्यामध्ये जलसमाधी घेणार असल्याचं या तरुणाने जाहीर केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी हा जो तरुण आहे तो सध्या तलावामध्ये उतरलेला आहे। सध्या या ठिकाणी प्रशासनाकडून कुठली व्यवस्था नाही, प्रशासनाची पोलिसांची टीम सुद्धा आलेली नाही। या तरुणाचं म्हणणं आहे की ते विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन देऊन या तरुणाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण बघू शकता की औरंगाबादमधल्या ऐतिहासिक असलेल्या जुन्या तलावामध्ये सलीम अली सरोवर